आणि आई बापांना विनंती आहे, जरा शिकवा पोरींनाही आणि पोरांनाही. पोरीला सांगा कालिका तूच आहेस, गौरी तूच आहेस, तू कोणाकडे बघायचं नाही आणि तुझ्याकडे जो बघेल त्याचे हातपाय तोडल्याशिवाय राहायचं नाही. एवढी तुझ्या मनगटात ताकद हवी तर सामर्थ्यवंत हिंदू स्त्री असतो. हे शिकवा प्रत्येक पोरीला, शिकवा प्रत्येक पोराला. तुझ्या बहिणीवर बघितलं तर मग तू कोणाच्या बहिणीकडे बघायचं नाही. शिकवा. दिवस वाईट होतील ना, आपल्या पोटची अशी समजा, प्रत्येकीत भेद करू नका. हे शिकवलं आऊसाहेबांनी छत्रपतींना. राहिलं हिंदवी स्वराज्य बास. धन्य माता पिता. काय कोस होती माझ्या मासाहेबांची. धन्य धन्य थोराई शिवरायांची चिताई. धन्य धन्य थोराई शिवरायांची चिताई. आज पूजित महाराष्ट्र सारा मुसलमानाचा मानाचा चीज गेला. मुसलमानाचा मानाचा चीज गेला. टाळी टाळी टाळी. बघा जमलं तर. ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे, या मातीचा अभिमान आहे, असा प्रत्येक जण टाळ्या वाजवा. एवढं बोलून जे 2-4 धटकुले वाजवत नाही त्यांना सांगते, जे भारतात जन्माला आले ते टाळ्या वाजवतील. ज्यांचा जन्म पाकिस्तानचा ते टाळी नाही वाजवणार. इथलं नाही ना ते. अरे बोल. का वाजवायची टाळी? आठवा. 450 वर्षापूर्वीचा काळ आहे. डोळ्या देखत आपल्या आई बहिणींची आबरू लुटली, मंदिराच्या मंदिर उद्ध्वस्त केली. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही, कुतुबशाही, दिल्लीचा बलवान मुघल बादशाह अकबर डोक्यावर थया थया नाचत होता. मुठभर मावळा हातात. बाजी, मुरारबाजी, तानाजी, यसाजी, सूर्याजी, कोंडाजी, फुलाजी, फरजन, धनाजी, संताजी, मोरोजी, बहिरजी, मोरे, घोरपडे, मोहिते, निंबाळकर, बांदलकर, जेधे. अरे काय होणार एवढ्यांनी? स्वराज्य घडणार आहे. एक एक मावळा लाखाची ताकद घेऊन मिरवत होता. मावळा अरे 3.5 ते 4 फूट उंची, 32 इंच छाती, 140 ते 160 किलो वजन. नजरेत असा अंगार, अर्धा शत्रू बघून गार व्हायचा. मावळा पोलादही हातानं वाकवावं एवढी ताकद होती. 70 वर्षाचे शेलार मामा दामपट्टा चालवायला लागले ना, 10 जणाला एकटे पुरे पडायचे. वय वर्ष 70, नॉट 16. शुद्ध शाकाहार. RMD विमलवाल्याचं काम नाही, फक्त शुद्ध शाकाहारावर. कशासाठी एवढा अट्टहास? कारण आहे. होती मुघलांची सत्ता त्यावेळी, 3 तुकड्यांना नव्हता कोवाली. होती मुघलांची सत्ता त्यावेळी, 3 तुकड्यांना नव्हता कोवाली. होती जिजाईला खंत, झाला शिवपात संत. होती जिजाईला खंत, झाला शिवपात संत. आज पूजित महाराष्ट्र सारा मुसलमानाचा मानाचा चीज गेला. 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 क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज प्रौढ प्रताप पुरंदर रणनीती धुरंदर श्रीमंत श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. मुसलमानाचा मानाचा चीज गेला. लोक म्हणतात ना,
संस्काराने काय मिळतं? संस्काराने इतिहास नावावर घ्यायचं बळ मिळतं. अजून काय हवंय तुम्हाला? असू द्या संस्कार थोडेफार, स्पिरिच्युअलिटी, आध्यात्मिकता. नाहीतर असं होतं, हे कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. थोडेफार संस्कार पाहिजे नाही का? थोडंफार ज्ञान आम्हालाही हवं. कीर्तन आणि ही बारकी लेकरं आहेत रे, मोठ्या माणसांना कीर्तन कळत नाही. काही काही माणसं कुशल फोन करून म्हणतात, ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते मी, मलाच कधी कधी नवल वाटतं, काय प्रोग्राम करते. ते आम्हाला विचारतात, हां हे तर काहीच नाही, तुमची सुपारी किती? ह्याला उकळत घालून मुसळातनं काढलं पाहिजे एक दिवस. म्हणजे मी सांगते याला मी किती, म्हणजे मी काय माणसं मारते वगैरे असे खुणबिन करते, मी काय सुपाऱ्या घेते? लय विचित्र. ते तुमचं तुम्हालाच आणावं लागतं का आम्ही आणावं लागतं? एक काम कर, गुत दी तुझं सोयाबीन खुरपी ते मुकादम आहे मी. हा डोंबऱ्याचा खेळ आहे माझा, वाजवते बी मी, नाचते बी मीच. वा तुमचा ढुलकीवाला तुम्हीच आणा. वा पखवाज डोक्यात घालून सांगायला पाहिजे याला पखावाज म्हणतात ते. भान असू द्या जरा. काही म्हणले चंद्र सूर्य आहे तोपर्यंत गाथा ज्ञानेश्वरी आहे. चुकताय तुम्ही. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत गाथा ज्ञानेश्वरी नाहीये. गाथा ज्ञानेश्वरी आहे तोपर्यंत चंद्र सूर्य हे लक्षात ठेवा. हे संपलं तेही राहणार नाही. मत्स्य कुर्माधिक ज्यांच्या महिमेचे आले, धन्य वैष्णव तेज रवी शशीशी पाहाले. सगळ्यात सामर्थ्यवंत कोण असेल तर वैष्णव आहे. आणि वैष्णव जनतो तेने कहिये पीड पराई. वैष्णव त्यालाच म्हणा ज्याला दुसऱ्याचं दुःख कळतं, ज्याला दुसऱ्याच्या वेदना कळतात. घाला माळा, पाया पडतं तुमच्या. एखाद्याला म्हणलं ना माळकरी वाहते, आम्हाला म्हणतं नाही सगळ्यांनीच माळा घातल्यावर कोंबड्याचं काय करायचं? आम्ही कोंबड्या वारीला नेतो, तू माळ घाल. आम्हाला ज्ञान नको शिकू. तुम्ही नाही घातली, लेकरांना घाला. ज्या दिवशी महाराष्ट्रातला प्रत्येक तरुणी आणि तरुण काकडा हरिपाठ करेल ना, त्या दिवशी माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्च अंकावर असेल, विश्वास माहित तरी असू द्या काकडानं हरिपाठ कशाला म्हणतात. सकाळी करतात ते काकडा, सायंकाळी करतात तो हरिपाठ. हरिपाठ ज्ञानोबांचा, काकडा सर्व संतांचे मिळून अभंग. काय सामर्थ्य बघा. जागे असेच व्हायला. आणि याच्यातच तुमचं हित आहे. हित म्हणजे चांगलं. आणि आपलं चांगलं एकच गोष्ट करू शकते, आपल्याला जागा एकच गोष्ट करू शकते. उठाचा की भारी आता स्मरण करा पंढरीनाथ. भावे चरणी ठेवा माथा, चुक व्यथा जन्माच्या. उठाचा की भारी आता स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा, चुक व्यथा जन्माच्या. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. 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 जागता जगदेव थोडा राखा भाव. जागा व्हायचं ना. जागा रे भाईल जागा, आता जागा रे भाईल जागा. जागा रे भाईल जागा जागा, आता जागा रे भाईल जागा. जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. चोर निजल्या नाडोनी भागा, आता जागा रे भाईल जागा. चोर निजल्या नाडोनी भागा, जागा रे भाईल जागा. जागा रे भाईल जागा, आता जागा रे भाईल जागा. जागा रे भाईल जागा, आता जागा रे भाईल जागा. जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. जागायचं असेल ना, जागा व्हायचं असेल, पर्याय एकच आहे. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. अरे वा. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. खरे जोडून विनवितो तुम्हा, तुम्ही आठवा मधुसूदना. नरदेह दुर्लभ जाणा, तुम्ही वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही, वासुदेव म्हणा. हे वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा.
वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, म्हणत जा. पण नाही जमला काकडा, विठ्ठल तरी म्हणाल, राम तरी म्हणाल, कृष्ण शिव काही ज्ञानोबा तुकोबा म्हणाल, एवढं तरी जमेल की. करत जा ग माय, तुमच्या हातात तर लई आहे. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर, यांच्या अगोदर तुमचं नाव घेतलंय, धन्य माता मग पिता. तुमच्यासारखं मॅनेजमेंट कोणालाच जमत नाही. कौतुक वाटतं मला माझ्या आईचं. अजूनही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का, तर तेवढ्यात एक आंघोळ होईल. डोकं आहे तिला. वेल मॅनेज असतं ग, सगळं कळतं तुम्हाला. मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकाला जमणार नाही ते व्यवस्थापन तुम्ही करू शकता. हा पण त्याचा योग्य ठिकाणी वापर करा. काय होतं ग माय करायला भजन. आला नवऱ्यावर राग, राम 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 असंच करायचं. कशाला त्याला तरी काय बोलायचं ना, आपण तरी काय बोलून घ्यायचं. आणि देवाचं नाव रागात घेतलं म्हणून देव काय रागा रागा करणार आहे तुम्हाला. मला सांगा, मध रागानं खाल्ला गोड लागत नाही, लागतो का नाही. विष प्रेमानं पिलं मरत नाही. घरी गेलो बघा, विचारून बघा, जा चाल. तुम्हाला सगळ्यांच्या श्राद्धाचं एकाच दिवशी कीर्तन करावं लागेल मला. तसं नको महाराज, आहे की नाही. मधाचं काम आहे ते रागात पिलं काय प्रेमात पिलं काय गोडवाच देत. विषाचं काम आहे ते रागात पिलं काय प्रेमानं पिलं काय मारतच. भगवंताच्या नामाचं काम आहे पुण्य देणं. तुम्ही कसंही भगवंताचं नाव मुखात घ्या, ते पुण्य आणि समाधान देतच, कारण त्याचा मूळ गुण आहे पुण्य आणि समाधान देणं. पुण्याची गणना फक्त हरिमुखे तर मुखात. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, विठ्ठल पाहावा विठ्ठल पाहावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे, 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 कैरवा विठ्ठल जीव भावे. इन सोसे मन झाले हवाबारी, इन सोसे मन झाले देवा, तुझं नाव घेतलं आणि विश्वास निर्माण झाला, तू आहेस तर काळजी कशाची. तुका म्हणे सत्यकर्मा भावे साह्य, घातली या भय नरका. तुझं चिंतन केलं देवा, अरे मी पावन झालो यात काय, पिढ्यान पिढ्या पावन झाल्या रे, कुळ ना कुळ. हा, पण माझं तुझं नाव माझ्या मुखात आलं त्याचं कारण आहे. माऊली म्हणतात, ते तसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञ वरावं कृपांकित करावं याचं कारण आहे मायबाप कुळ. हे उगाच होत नाही. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या आई वडिलांकडनं आलं रे देवा, माझ्या पदरात पडलं, मला मुखात देवाचं नाव घ्यावंसं वाटलं. आणि देवाच्या नावाला काही तत्व काळ वेळ नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही. देवाच्या नावाला काही सुतक बितक नसतं बरं का. तुम्ही देवाचं नाव उठता बसता खाता पिता कधी घेऊ शकता. हां, ज्ञानेश्वरी तुम्ही वेळ मिळेल तशी वाचा. सकाळी वाचा, दुपारी वाचा, संध्याकाळी वाचा, कामाला जाताना वाचा, आल्यावर वाचा, जेवण झाल्यावर वाचा, जेवायच्या आधी वाचा, बसून वाचा, उठून वाचा, नाचून वाचा, झोपून वाचा, पायवर करून वाचा, कसं वाचायचं तसं वाचा. पण ते वाचलात तर वाचाल बाबांनो, अवघड होईल बरं का तुमचं.